डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती केलेला हल्ला होता। समस्त सकल मराठा समाज असू द्या, समस्त इतर समाज असू द्या, ह्या सगळ्यांच्या विचारांवरती केलेला हल्ला होता हा। तर सर्वप्रथम संभाजी ब्रिगेड आणि सर्वांच्या वतीने ह्या ठिकाणी मी ह्या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहे। त्या दिवशी जो केलेला हल्ला होता हा एकंदरीत आपण जर पाहिलं तर पूर्वनियोजित असा हल्ला होता, परंतु आपण गाफील राहिलेलो होतो, आपल्याला माहिती नव्हतं हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्यावर कळल्या। तर हा हल्ला फक्त पंगण टाकण्यापुरता हल्ला नसून त्यांचा जीव मारण्याचा कट होता ते आपण पाहिलेले। आणि मला हा प्रश्न विचारायचा इथल्या प्रशासनाला की छोटंसं एखादं जनता ज्यावेळेस एखादं आंदोलन छेडते, निषेध व्यक्त करते, तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन सज्ज असतं। आपल्या अक्कलकोटचे एवढे मोठे राजे त्यांचा कार्यक्रम होता, संभाजी ब्रिगेडचे एवढे मोठे नेते या ठिकाणी येणार होते, तर त्या ठिकाणी ही पोलीस यंत्रणा काही झोपलेली होती का? जर त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा उपलब्ध असती तर कदाचित हा हल्ला झाला नसता। हल्ला झाल्यावरती सुद्धा त्यानंतर लवकरात लवकर फिर्याद दाखल करून घेतली नाही। त्या ठिकाणी आरोपीला व्हीआयपी पद्धतीची ट्रीटमेंट दिली गेली। त्या आरोपीचे बावनकुळे साहेबांशी चांगले संबंध आहेत, हे सगळ्या सोशल मीडिया माध्यमातून पाहिलेले आपण मागचे कित्येक वर्ष झालं पाहत आहोत। या महाराष्ट्राची किती वाईट दुर्दशा झालेली आहे, अन्याय अत्याचार गुन्हे याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे। या घटनेला संपूर्ण पोलीस प्रशासन असू द्या किंवा हे राज्याचे जे गृहमंत्री आहेत हे सुद्धा ह्या घटनेला जबाबदार आहेत असं मी ह्या माध्यमातून सांगते। आणि समस्त महिला आघाडीच्या वतीने मी ह्या दित्या गाथेचा निषेध व्यक्त करत आहे। तो जर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा असता, शिवधर्म फाउंडेशन नावाने हा जो संघटना चालवते ह्याला लाज वाटली पाहिजे। हे निर्लज्ज नालायक माणसाला बेफिकीर असताना, गाफील असताना अशा व्यक्तीवरती जो माणूस विचारवंत आहे, संपूर्ण महाराष्ट्राला आजची जी युवा पिढी आहे या युवा पिढीला चांगल्या विचारांनी उद्योगात आणायचं, त्यांचं भविष्य घडवायचं काम करत आहे, तर अशा विचारवंतावरती जर असा एकदा गाठून हल्ला करत असेल तर गीता गाथे तू माणूस नाही, तू नामर्द आहेस, तू ये, तुला आम्ही सगळेजण बांगड्या घालू आणि ह्या महिला सगळ्या भगिनी मिळून तुला खाली पुढवून काढू, तुझ्या दम असेल तर आमच्या महिलांपुढे ये। आणि ह्या माध्यमातून मला पोलीस प्रशासनाला आणि ह्या सरकारला इशारा द्यायचा आहे की हे असे लवकरात लवकर हे असे अत्याचारी हे आरोपी आहेत ह्यांना तुम्ही पाठीशी घालायचं काम बंद करा, नाहीतर या महाराष्ट्राचा विहार व्हायला वेळ लागणार नाही। गीता गाथेचा रेकॉर्ड काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आणि प्रवीण दादा हे फक्त विचारवंत नसून संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके नेते आहेत। इथून पुढे जर अशा पद्धतीने ह्या गुन्हेगारांना पाठीशी घालायचं काम केलं तर या सरकार विरोधात आम्ही मोठ्या